नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज नवीन गोष्ट सांगणार आहे आणि त्या नवीन गोष्टीचं नाव आहे गाढवाची फजिती. गाढव म्हणजेच डॉंकी. चला तर मग आपण या गोष्टीला सुरुवात करूया. एक व्यापारी गाढवाच्या पाठीवर मिठाची पोती लदून बाजारात जात असे. एकदा नदी ओलांडताना गाढवाचा पाय घसरला. पाण्यात पडल्यामुळे मीठ विरघळले आणि ओझे हलके झाले. पुढच्या दिवशी परत गाढवाने मुद्दामून नदीत पडण्याची युक्ती केली. ओझे हलके झाल्याने गाढव खूप खुश झाले. त्या डोंकीला खूप आनंद झाला. व्यापाऱ्याने गाढवाला धडा शिकवण्याचे ठरवले. तिसऱ्या दिवशी व्यापाऱ्याने मिठाऐवजी कापसाची पोती गाढवाच्या पाठीवर लादली. गाढव पुन्हा नदीत घसरले. कापसाने पाणी शोषून घेतले आणि खूप जड झाले. तो कापूस खूप जड झाला. कापूस जड झाल्यामुळे गाढवाला चालणे कठीण झाले होते. त्याला आपली फजिती लक्षात आली. त्या गाढवाला आपण केलेली चूक माहीत झाली. म्हणून या गोष्टीचं तात्पर्य असं की आपल्या चालाखीमुळे स्वतःचेच नुकसान होते. या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.